संदीप लेले यांच्या पुढाकाराने सध्या ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरामध्ये माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या माघी गणेशोत्सवाला काल वनमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक यांनी भेट दिली. यावेळी श्री गणेश नाईक यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. श्री संदीप लेले यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळेस बोलताना श्री गणेश नाईक यांनी भारतीय जनता पार्टी हा एक अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे, मात्र ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची शिवसेनेशी युती झाल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. जर ठाणे शहरामध्ये सुद्धा युती झाली नसती तर ठाण्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होऊ शकला असता, असं प्रतिपादन श्री गणेश नाईक यांनी केलं आहे. गणेश नाईक यांच्या या विधानावरून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर निवडणुकीआधी वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी जोरदार टीका केली होती, मोठ्या प्रमाणात आगपाखड केली होती. मात्र निवडणुकीनंतर हे सगळं वातावरण निवळलं, अशा प्रकारचं स्टेटमेंट खुद्द गणेश नाईक यांनी दिलं होतं. निवडणुकीमध्ये जी काही चिखलफेक झाली ती झाली, मात्र आता ते सगळं संपलं आहे, अशा प्रकारची भूमिका श्री गणेश नाईक यांनी घेतली होती. मात्र काल पुन्हा एकदा श्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आगपाखड केलेली आहे. गणेश नाईक यांच्या पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या या टीकेमुळे आता शिवसेनेकडनं कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला होता. पुढे म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीची होती. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं. हे मी आजपर्यंत बोलतो. फक्त काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो.